मंडळी, मी आज तुम्हाला आमच्या मराठवाडा स्टाईलने मेथीची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, कट करून अगदी मध्यम आकाराचा घ्यायचा। त्याच्यानंतर थोडासा लसूण घ्यायचा, मुगाची डाळ घ्यायची, शेंगदाणे हे मी भाजून घेतलेले आहेत, त्याचा कूट करणार आहे। नंतर मेथीची भाजी घ्यायची, जी की मी धुवून घेतलेली आहे। तर इथे मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि बाजूला गरम पाणी करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटलेला लसूण आणि जिरं घालायचं आणि छान लालसर रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं। आणि छान असा लालसर रंग आला की मग त्याने चव पण येते छान भाजीला। आणि बघा, आपला लसूण आता लाल रंग होत आलेला आहे। मग आपण त्याच्यात टोमॅटो घालूया आणि टोमॅटो हा तेलामध्ये चांगला थिजून द्यायचा किंवा शिजून घ्यायचा छान असा। आणि टोमॅटो आणि लसूण असा एकजीव झाला की इतकं छान आंबूस अशी टेस्ट येते। तर बघा, आपला टोमॅटो चांगला शिजलेला आहे। तर प्रत्येक ठिकाणी हळद टाकत नाहीत, पण आमच्याकडे मेथीच्या भाजीमध्ये हळद घालतो आम्ही। त्याने एक टेस्ट येते, त्याने एक कलर येतो भाजीला। इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हळद चांगली तेलात होऊन दिली की मग आपण त्याच्यात मेथीची भाजी टाकलेली आहे। मेथीची भाजी छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये। कसं आहे ना की पालेभाज्यांना जास्त शिजवत नाहीत असं म्हणतात, पण थोडंसं तेलामध्ये परतून द्यायची भाजी की टोमॅटो आणि मेथीची भाजी एकजीव झालेला पाहिजे। आणि टोमॅटो आणि मेथीची भाजी एकजीव झाला की त्याला अशी छान अशी, मी म्हटलं ना की अशी आंबूस टेस्ट येते आणि एवढी छान भाजी लागते। खूप वेळ मस्त तेलात परतून घ्यायची। ही माझ्या आईची रेसिपी आहे, मी मोस्टली माझ्या आईच्या रेसिपी फॉलो करते। खूप छान लागतात आणि माझे सासूबाई पण खूप छान स्वयंपाक बनवतात। तर इथे चांगला मेथीची भाजी आणि टोमॅटो एकजीव झालेला आहे। त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ घातलेली आहे। मुगाची डाळ छान अशी धुवून घ्यायची आणि ती मेथीच्या भाजीसोबत परतून घ्यायची छान। खूप वेळ असं मेथीची भाजी आणि ते एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं। आणि मग मुगाच्या डाळीने तर मेथीच्या भाजीला खूपच छान टेस्ट येते। सगळ्यांकडेच टाकतात, मोस्टली तर सुकी भाजीच खातात, पण आमच्याकडे अशी रस्सा भाजी करतात। तुम्ही एकदा करूनच पहा, खूप छान टेस्ट येते। इथे मग कसं होतं, इथे मी लाल तिखट घातलेलं आहे। कोणाकडे हिरवी मिरची घालतात, आमच्याकडे लाल तिखट घालतात, म्हणून मी लाल तिखटाची भाजी केलेली आहे। माझ्या दिरांना पण माझ्या आजी लाल तिखटाची भाजी खूप आवडते, मेथीची रस्सा भाजी त्यांना मोस्टली आवडते। माझ्या सासूबाई हिरवी मिरचीची भाजी करतात, हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्सरला लावून अशी भाजी करतात, पण मी या पद्धतीने करते। या पद्धतीने पण भाजी खूप टेस्टी लागते। आमच्याकडे बाळातणीला अशी भाजी देतात, पण लाल तिखट टाकत नाहीत, नॉर्मल नुसतं दाण्याचा कूट वगैरे टाकत नाही, नुसती नॉर्मल मेथीची भाजी रस्सा टाकून पाणी टाकून करतात। इथे मी थोडासा दाण्याचा कूट टाकलेला आहे, भाजलेल्या दाण्यांचा कूट, आणि ते छान असं परतून घ्यायचं। आणि ते असं एकजीव झालं की मग त्याच्यामध्ये जे आपण गरम पाणी केलेलं आहे ते टाकायचं। इथे छान अशी भाजी परतून झालेली आहे तेलामध्ये। आणि मग मी इथे पाणी घातलेलं आहे, जे मी गरम केलेलं होतं। आणि पाण्याची क्वांटिटी तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढीच टाका। आता आम्ही घरात 4 मेंबर्स आहेत, त्याच्यामुळे मी भाजी केली। आणि मोस्टली आमच्याकडे ही रस्सा भाजी केल्यानंतर माझी मुलंही चपाती चुरून खातात आणि अगदी आवडीने खातात, त्यांना पण खूप आवडते। माझ्या मोठ्या मुलाला तर म्हणजे मेथीचा रस्सा प्यायला इतका आवडतो। तुम्ही एकदा ही रेसिपी करून पहा आणि आवडल्यास मला नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा की ही आम्ही रेसिपी करून पाहिली। तुम्ही एकदा करून तर पहा। इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि आता चला तर मग आता भाजीला उकळ येईपर्यंत वाट बघूयात। आणि एकदा मला नक्की आवडल्यास नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी। मोस्टली अशी रेसिपी कोणाकडे करत नाहीत, आमच्याकडे करतात। इथे छान असा भाजीला उकड आलेला आहे आणि फायनल लुक दाखवते तुम्हाला भाजीचा। हा आहे फायनल लुक आणि भाजी एवढी छान झालेली की मुलांनी अगदी चपातीसोबत चुरून खाल्लेली आहे भाजी। आणि माझ्या मिस्टरांना पण अशी भाजी आवडते। तर मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली।